बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे। न्यायालयातील सुनावणीनंतर एसआयटी पथकाने वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान काल न्यायालयामध्ये वाल्मिक कराडच्या मकोका गुन्ह्यासंदर्भामध्ये सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडबाबत खळबळजनक खुलासे करण्यात आले। जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत। सरपंच संतोष देशमुखची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली। त्या दिवशी दुपारी 2:20 ते 2:30 दरम्यान 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं फोनवरून एकमेकांशी संभाषण झाल्याची माहिती एसआयटीने कोर्टामध्ये दिली आहे। या तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झालं याचा तपास करायचा आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या कस्टडीची मागणी एसआयटी तर्फे करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचंही एसआयटीने म्हटलंय। आणि विशेष म्हणजे 9 डिसेंबर रोजीच दुपारी 3 ते 3:15 दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं। त्याच वेळेच्या जवळपास तिघांमध्येही फोन कॉल झाल्याचं रेकॉर्डवरून दिसतंय, असं एसआयटीने म्हटलं आहे। तसंच वाल्मिक कराडवर या आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली। इतर आरोपींविरोधात सुद्धा दाखल गुन्ह्यांची माहिती दिली गेली। वाल्मिक कराडवर मकोका कसा लावण्यात आला याचा संदर्भ सुद्धा देण्यात आला। दरम्यान वाल्मिकने हत्येच्या दिवशी सुद्धा संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केलाय। वाल्मिकच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंड्स न्यायालयामध्ये मांडले। कोर्टातला हा संपूर्ण युक्तिवाद इन कॅमेरा झालेला आहे। वाल्मिक कराडच्या विदेशातल्या मालमत्तेबाबत सुद्धा चौकशी सुरू आहे। विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि कराड यांच्यामध्ये काय इंटरलिंक आहे याचा तपासही सुरू आहे। फरार आरोपी अजून सापडायचा आहे। फरार कृष्णा आंधळेला लपवण्यामध्ये कराड यांचा हात आहे का याची माहिती सुद्धा घ्यायची आहे। घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते, त्यांना कोणी मदत केली याची सुद्धा माहिती घेणं सुरू आहे। त्यामुळे आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलाने न्यायालयामध्ये केली होती। यापूर्वी जर 2 कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर कायमची वाट लावून टाकेल, हातपाय तोडून टाकेल अशी धमकी वाल्मिक कराडने अवधा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचं सुद्धा समोर आलं होतं। ही धमकी वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच दिलेली होती। या संदर्भामध्ये सर्व रेकॉर्डिंग अवधा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहे। आता ही रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागली आहे, त्यामुळे त्याची तपासणी केली जाणार आहे। 2 कोटीच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता। हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता। यावेळी विष्णूने वाल्मिकांना बोलणार असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना वाल्मिक कराडने सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती। त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचले होते। अनेक खळबळजनक खुलासे संतोष देशमुख प्रकरणामध्ये दररोज होताना दिसत आहे। यातच वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधकांनी आता शांतता भंग करायला सुद्धा सुरुवात केली। अजून किती दिवस संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे असा प्रश्न आता वारंवार विचारला जातोय।